हौशेला काही मोल नाही असं म्हटलं जातं, मात्र हीच हौस पुरविण्यासाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल 21 लाख रुपयांना किटली नावाच्या बैलाची खरेदी केली आहे। एखाद्या आलिशान कारच्या किमती इतकीच किंमत या बैलाला मिळाली आहे। खेड तालुक्यातील पाचरनेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचरने यांनी या बैलाची खरेदी केली आहे। पाचरने यांनी या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढत बैलाचे स्वागत केले। सध्या या बैलाला पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत। हा बैलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे का, पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीमध्ये हा आतून बारी टाकतो। त्यामुळे बैलाकडे आमचं मन आकर्षित झालं होतं। आमचे आधारस्तंभ रावशेठ पाचरणे असतील, तिनेवाडीचे माजी सरपंच उदय बापू पाचरणे असतील, आमचे सहकारी विनू पाचरणे असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की हा बैल आज घ्यायचाच। मग त्या माध्यमात आम्ही कुरुळ या ठिकाणी गेले असता देवगावचे नगरसेवक भैया काळुके असतील, त्याचबरोबर रोहन काळुके, सार्थक कुराडे, त्यानंतर आमचे मित्र आदित्य डोरे यांच्या माध्यमातून आम्ही त्या बैलापर्यंत पोहोचलो। बैल अक्षर म्हणायचं गेलं तर बैल आळंदी सारख्या ठिकाणी कार्तिक कुराडे यांचा तो बैल होता। त्यांनी एक वासरू असताना आणला होता। त्या वासरू आणला असताना कालांतराने 2 महिन्याला त्या वासराला लंपी झाला म्हणजे त्याची शेवटची स्टेप राहिली होती, त्यापर्यंत घेतं। पण त्यांनी त्याचं पालनपोषण अतिशय उत्तम केलं। त्यानंतर त्यातून तो बैल व्यवस्थित झाला। त्यानंतर त्यांनी जवळजवळ 14-15 घाटामध्ये पहिल्याच बारी केली। त्या माध्यमातून आम्ही ठरवलं की हा बैल घ्यायचाच। या उद्देशाने आम्ही आळंदी या ठिकाणी गेलो असता 21,11,111 रुपयाला आम्ही रात्री त्याची खरेदी केली आहे। काय आहे असं की 21 लाख रुपये? आम्ही हा बैल कुरळी घाटामध्ये पळताना बघितला आणि तो खूप वेगाने धावला आणि त्यामुळे आम्हाला तो सगळा मित्रपरिवारांना तो आवडला, म्हणून आम्ही तो विकत घेतला। नक्की या बैलाचं नाव काय आहे आणि काय याच्यामध्ये कुठे आहे? या बैलाचं नाव किटली आहे आणि ज्या शेतकऱ्याकडनं आम्ही तो विकत घेतला त्याने आम्हाला सांगितलं की हा प्रत्येक घाटामध्ये आमचं नाव काढतो आणि तुमचंही नाव काढेल, म्हणून आम्ही विकत घेण्याचं फार मोठं धाडस केलं। आणि त्याला लंपी म्हणजे पहिल्या शेतकऱ्याने सांगितलं की या बैलाला लंपी झाला होता, हा मरता मरता वाचला आहे
आणि म्हणून आम्हाला त्याचा अजून त्याचा म्हणजे आवड निर्माण झाली. मरणाच्या दारातून येऊन सुद्धा त्याने खूप नाव कमवलंय आणि प्रत्येक घाटात तो 1 नंबरनी पळतो, म्हणून आम्ही बैल घेतलाय.